तुमचं खांदा दुखतोय का हो, की तुम्हाला खांद्याचे ऑपरेशन सुचवलंय? तर त्याबाबत आज आपण थोडंसं जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर पूनम प्रशांत इंगळे. मी व्यवसायाने क्लिनिकल फिजिओथेरपिस्ट असून या क्षेत्रामध्ये मला 17 वर्षाचा अनुभव आहे. गेली 15 वर्ष माझी प्रॅक्टिस नवी मुंबई येथे होती. नव्याने मी अहमदनगरमध्ये प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. खांदा म्हणजे शोल्डर हा एक कॉम्प्लेक्स म्हणजे संयुक्त असा जॉइंट आहे. या सांध्यामध्ये बेसिकली 3 हाडे व 4 मसल्स इन्व्हॉल्व असतात. त्या हाडांची नावं साधारणतः स्कॅपुला, शोल्डर व क्लॅव्हिकल आणि 4 वेगवेगळे मसल्स खांद्यासाठी मेजरली काम करतात. यामध्ये सर्वात मोठा मसल जो असतो तो सुप्रास्पायनेटस आणि इन्फ्रास्पायनेटस. बऱ्याचदा MRI मध्ये तुम्ही बघितलं असेल सुप्रास्पायनेटस ग्रेड 1 टियर, ग्रेड 2 टियर या गोष्टीमध्ये त्या स्नायूचं जास्त वापरामुळे किंवा त्यावर ताण आल्यामुळे त्याची झीज झालेली असते किंवा तो कधी कधी तुटलेलाही असतो. तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 यापर्यंतचे जे विकार आहेत ते आपण व्यायामाने व साध्या फिजिओथेरपीच्या उपचाराने आपण पूर्णपणे बरे करू शकतो व त्याबाबत होणारी शस्त्रक्रियाही टाळू शकतो. यासाठी काय महत्वाचं आहे तर यासाठी रिहॅबिलिटेशन म्हणजेच पुनर्वसन म्हणजे हळूहळू टप्प्याने योग्य तो व्यायाम आणि योग्य ती पेन मॅनेजमेंट ट्रीटमेंट करणं अतिशय गरजेचं ठरतं. आता तुमचा प्रश्न असेल की मॅडम आम्ही फिजिओथेरपी केली तरी आम्हाला काहीच फरक नाही, तर या मागची कारण आपण जाणून घेऊया. युजली शोल्डर किंवा कुठल्याही व्यायामामध्ये एक टप्प्याटप्प्याने जाणं किंवा काही व्यायाम ऑब्झर्वेशन खाली किंवा कोणाच्या मदतीने करणं फार गरजेचं असतं. युजली तुम्ही जाता आणि पुढच्या किंवा अति तीव्रतेचे व्यायाम करता जेणेकरून तुमचं दुखणं वाढतं आणि युजली पेशंट इथे येऊन सांगतात की फिजिओथेरपी केल्याने मॅडम माझं दुखणं वाढलं किंवा मला व्यायाम केल्याने जास्त त्रास होतो. तर त्याला काही ग्रेड 1 एक्सरसाइज, ग्रेड 2 एक्सरसाइज, फर्स्ट पेन मॅनेजमेंट या पद्धतीने हा फ्रोझन शोल्डरचा टप्पा चालतो. आता आपण जाणून घेऊया एक्सरसाइज करता तुम्हाला फिजिओथेरपिस्टची आवश्यकता का असते. कारण फिजिओथेरपीमध्ये एक्सरसाइज करताना तो व्यायाम योग्य तो आणि योग्य त्या प्रकारे होणं फार गरजेचं असतं. त्यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे येतात. एक तर स्टॅबिलायझेशन, असिस्टंट आणि रेझिस्टन्स. ते हे सर्व प्रकार योग्य फिजिओथेरपिस्टच आपल्या बाबत करू शकतो. ते कसे आणि काय हे आपण जाणून घेऊया. आता आपण पाहूया एक्सरसाइज करण्याची योग्य ती पद्धत. या ठिकाणी स्टॅबिलायझेशन, मी उजव्या हाताने तिचं शोल्डर स्टॅबिलाइज केलेला आहे आणि आता आपण पाहतो असिस्टेड एक्सरसाइज. मी माझ्या डाव्या हाताने असिस्ट करत आहे. आता आपण पाहूया फुल रेंज ऑफ मोशन. इथे आपण शोल्डर पूर्णपणे ओपन करून एक्सरसाइज करत आहोत. या ठिकाणी आपण उशीचाही वापर न करता टॉवेल फोल्डने हेड सपोर्ट केला आहे जेणेकरून आपल्याला शोल्डरची पूर्ण रेंज करता येईल. या ठिकाणी आपण अजून एक असिस्टेड एक्सरसाइज बघणार आहोत. याला म्हणतात स्टिक एक्सरसाइज. काठीचा वापर करून आपण चांगल्या हाताची मदत आपल्या अफेक्टेड हाताला घेऊन पूर्ण रेंज करण्यासाठी मदत करणार आहोत. आता आपण बघत आहोत रेजिस्टर एक्सरसाइज. यामध्ये आपण 1 kgच्या डंबेलचा वापर केलेला आहे. उजव्या हाताने मी शोल्डर स्टॅबिलाइज केलेला आहे आणि पेशंट इज डुईंग एक्सरसाइज विथ 1 kg डंबेल. आता आपण बघत आहोत रेजिस्टर एक्सरसाइज विथ थेराबँड. तर थेराबँड बांधताना बरेचसे पेशंट हा बोटांभोवती गुंडाळतात. तो बोटांभोवती न गुंडाळता अंगठा व सगळ्या बोटांच्या मध्ये अशा पद्धतीने गुंडाळलेला पाहिजे. स्लो, रिदमिक. आमच्या सेंटरमध्ये सर्व ऍडव्हान्स फिजिओथेरपीचे उपचार उपलब्ध आहेत, जसे की मॅट्रिक्स थेरपी, लेझर थेरपी, ड्राय निडलिंग, कपिंग, टेपिंग या सर्व उपचार पद्धतीचा वापर आम्ही करतो आणि योग्य त्या रिहॅबिलिटेशन आणि योग्य त्या व्यायामाद्वारे आपलं ऑपरेशन टळू शकतं किंवा आपला हात पूर्ववत कामी येऊ शकतो. ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा किंवा कमेंट करा. आणखी काही शंका असल्यास आपण सेंटरला व्हिजिट करू शकता. धन्यवाद.